भरपूर ऑनलाईन टेस्ट देऊन सुद्धा टेस्टमध्ये स्कोर येत नाही, त्याच्या मागचे नेमके रिझन काय? सर्वात महत्त्वाचं रिझन आहे ऑफलाईन प्रॅक्टिसची कमतरता। बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की ऑनलाईन टेस्ट दिल्याने स्कोर वाढतो। नाही मित्रांनो, अगोदर चांगली प्रॉपर ऑफलाईन प्रॅक्टिस करा। कमीत कमी नॉन कमर्शियलचे म्हणजेच स्पीड मॅथ्सचे हजार कमीत कमी क्वेश्चन आणि कमर्शियल मॅथ्सचे कमीत कमी एका टॉपिकचे 200 300 क्वेश्चन सॉल्व्ह करा, त्यानंतर टेस्ट द्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रॉपर तुम्ही अनालिसिस करत नाही। टेस्ट सबमिट झाली की लगेचच्या लगेच टेस्ट देणं सोडून देता, म्हणजे स्कोर बघून टेस्ट सोडून देता। प्रॉपर अनालाइज करत चला, म्हणजेच काय की रॉंग क्वेश्चन कोणते झाले, ते कशामुळे झाले, सिली मिस्टेक मुळे झाले की कन्सेप्ट मुळे झाले। तिसरी महत्त्वाची गोष्ट काय की प्रॉपर क्वेश्चन सिलेक्शन। जे क्वेश्चन मी सिलेक्ट करतो त्यातला जो पहिल्यांदा असा क्वेश्चन सिलेक्ट झाला पाहिजे जो मिनिमम टाइम मध्ये मॅक्सिमम अटेम्प्ट आपल्याला करून देईल, असा सेट पहिल्यांदा सॉल्व्ह करायचा आणि नंतर मग लेंदी क्वेश्चन शेवटी ठेवायचे। अशा पद्धतीने जर प्रॉपर अनालाइज करून आणि स्वतःच्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेस नुसार जर टेस्ट दिल्या तर कमीत कमी 40-50 टेस्ट दिल्यानंतर डेफिनेटली तुमचा स्कोर जो आहे हा बूस्ट झाल्याशिवाय राहणार नाही। आणि अशाच प्रकारचे जे नवनवीन व्हिडिओज आहेत, अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी सारथी एज्युकेशनच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।